धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला असून एका ऊसतोड कामगार महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यानेच बळजबरीने अत्याचार केलाय। या घटनेनं संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून आरोपी पोलिसावर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना आष्ठावाडी शिवारात 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे। तर या प्रकरणी चंद्रकांत माने या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहितीनुसार ऊसतोड कामगार महिला आणि तिचा दीर भूम बस स्थानकात दुपारच्या सुमारास थांबले होते। त्यांना बार्शीकडे जायचे असल्याने ते बसची वाट पाहत होते। दरम्यान याच वेळी भूम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दगडू सुदान भुरके हे तेथे आले। तसेच पीडित महिलेकडून जाऊन कोठून आलात, इथे कशासाठी थांबलात, तुम्ही चोर दिसताय असे म्हणू लागला। यावेळी त्याने फोन करून खासगी चालक सागर माने यास जीप घेऊन बोलावून घेतले। बस स्थानकात उभ्या असलेल्या महिला आणि तिच्या दीराला पोलीस ठाण्यात घेऊन जायचं असल्याचे सांगून गाडीत बसवून बस स्थानकाच्या बाहेर बाजारात नेले। त्यानंतर दोघांनाही सोडून देण्यासाठी 10,000ची मागणी केली। यावेळी पीडित महिलेने ऊसतोड मुकादम यांना फोन करून सागर मानेच्या मोबाईलवर पैसे पाठवले। पैसे मिळाल्यावर पीडिता व तिच्या दीराला तिथेच सोडून कॉन्स्टेबल भुरके तेथून निघून गेला आणि पुन्हा परत आला आणि तुम्ही इथे थांबू नका, तुम्हाला दुसरे पोलीस घेऊन जातील, मी तुम्हाला आष्ठावाडी येथे सोडतो असे म्हणाला। त्यानंतर दोघांना दुचाकीवर बसवून आष्ठावाडीला पोहोचला। तिथे गाडी थांबवून एक फोन आला आणि फोन ठेवल्यानंतर मॅडमला तुम्हाला भेटायचे असल्याचे सांगितले। तसेच माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चला असे म्हणून दीराला तिथेच सोडून पीडितेस दुचाकीवर बसवून तेथून निघून गेला। दुचाकी काही अंतरावर गेली असता कॉन्स्टेबल भुरके याने पीडित ऊसतोड कामगार महिलेस ज्वारीच्या पिकात नेऊन बळजबरीने अत्याचार केला।